हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू प्रोफेसर ट्रेडर. जसं की आपला पूर्ण अनालाइज कंप्लीट झालेलं आहे. तर आजपासून आपण नवीन अनालाइज करणार आहोत. एक्झॅक्टली जर बघितलं तर मी आज काही लेवल्स काढलेले आहेत. जसं की आपली फर्स्ट लेवल आहे 49,555, सेकंड 50,450 आणि थर्ड आहे 51,166 आणि 51,960. हे एक्झॅक्टली जर बघितलं तर हे आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट लेवल राहणार आहेत. 1 डेचा टाइम फ्रेम आहे. एक्झॅक्टली जर बघा आता जर बघितलं तर एक कंटिन्युअली डाऊन साइड पॅटर्न आहे. ते आपल्यासाठी एक फॉर्मेशन बघितलं तर ह्या लेवलचं जर खाली मार्केट निघलं तर आपण एक कंटिन्युअली सेल मध्ये येऊ शकतो. तर एक्झॅक्टली आपल्याला ह्या लेवलला मार्केट कंटिन्युअली येऊ शकते आणि ह्या लेवलपासून एक अपसाईड मुवमेंट आपल्याला बघायला भेटू शकते. जर दुसरी पॉसिबिलिटी जर बघितली तर दुसरी पॉसिबिलिटी आहे 51,166, 51,166 हे लेवलपासून एक कंटिन्युअसली मार्केट आपल्याला एक अपर साइड मोमेंटमचे कॅरी करताना बघू शकतो आपण. एक्झॅक्टली जर बघितलं तर या लेवलचं जर खाली मार्केट असलं 51,166, 51,160 या लेवलच्या आसपास कुठं याच्या लेवलच्या आसपास खाली राहिलं तर आपण एक सेल मोमेंटम इथून बी आपल्याला बघायला भेटू शकते. एक्झॅक्टली जर बघितलं असा पॅटर्न फॉलो होईल. या पद्धतीने होईल. जर एक्झॅक्टली जर जर उद्याचं जर मार्केट जर फ्लॅट ओपनिंग झाले तर या लेवलच्या आसपास असं झालं हे कंटिन्युअसली अशी कॅन्डल आपल्याला एक बघायला भेटू शकते, रेड कॅन्डल. जर आपण दरवेळेस सारखे युएस मार्केटला फॉलो करतो तर आज आपण युएस मार्केट थोडंसं लक्षात घेऊ. जसं की नेक्स्ट डाल जे आहे ते 170 पॉईंटनी मायनसमध्ये आहे आणि डावझोन आहे 200 पॉईंटनी प्लस आहे. समजा की जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर मार्केट आपल्याला एक कॉम्प्लिकेट मुवमेंट म्हणजे एक साईडवेज मुवमेंट आपल्याला बघायला भेटू शकते. जर फ्लॅट ओपनिंग जर झाली तर फ्लॅट ओपनिंग झाल्याचं आपण एक या लेवलपासून आपण सेल करू शकतो. जर मार्केटने आजचा हाय जर ब्रेक केलं उद्याच्या डेला तर आपण एक छोटीशी कॉल साईड मोमेंटम कॅरी करू शकतो. त्याच्यावर मी तुम्ही लक्ष द्या, कारण की आपल्यासाठी लेवल्स निघाले आहेत. ही लेवल्स आपल्यासाठी सेल मोमेंटम ज्या ज्या वरच्या साईडच्या लेवल राहणार ते आपल्यासाठी सेल मोमेंटम आहे. ज्या खालच्या लेवल राहतात ते आपल्यासाठी कॉल साईड लेवल आहे. एक्झॅक्टली जर बघितलं आणि जर पॉसिबिलिटी झाली तर ही आपली लास्ट लेवल आहे. या लेवलपासून कंटिन्युअसली मार्केट फॉलो होऊ शकतंय. याच्या व्यतिरिक्त आपल्याला जे आहे की सेकंड पॉईंट आहे की 54,200 आणि 54,600 मागच्या वेळेस मी डिस्कस केलं होतं. ह्या लेवलपासून मार्केट कंटिन्युअसली फ्लो मध्ये डाऊन साईडला येऊ शकते. ही आपल्या एक नवीन हाय लागल्याच्या नंतरची गोष्ट आहे. जसं की आपण आजचं जर मार्केट बघितलं तर एक्झॅक्टली आपल्या हे लेवल्स काय मार्क केलेलं आहे तर या लेवलला कम्प्लिटली तुम्ही फॉलो करा. ओके, हे सिम्पली आणि सोप्या लेवल आहे. आपण आता 5 मिनिटाचा टाइम फिरवून जे की इंट्राडे साठी आपल्याला इम्पॉर्टंट राहत आहे. तुम्ही बघू शकतात आपल्या लेवल्स किती ॲक्युरेट पद्धतीने वर्क आहेत. जर मार्केटने आजचा हाय जर ब्रेक केला तर मार्केट आपल्याला एक छोटीशी अपसाईड मुवमेंट बघायला भेटू शकते. जे की एक पॉसिबिलिटी मुवमेंट ह्या लेवलला राहू शकते. जे की 51,500 520 51,520 ह्या लेवलला आपल्याला एक मोमेंटम बघायला भेटू शकते. आणि जर मार्केटला जर डाऊन एक्झॅक्टली जर डाऊन जायचं झालं तर मार्केट ह्याच लेवलपासून त्याच्या खालीपासून मार्केट डाऊन जाणार. आणि जर एक सेकंड जी लेवल आहे ती आपली ह्याच लेवलची जी खालची लेवल आहे ही आपल्यासाठी एक पुट साईड ट्रेड होऊ शकतंय. इथून आपण एक छोटासा स्कॅल्प करू शकतो. जे की आपल्याला एक 50,400 450 या लेवलला घेऊन येईल. आता निफ्टीचं बी आपलं ऑल टार्गेट डन झालेलं आहे. तर आणि एक नवीन अॅनालाइज जर बघायला गेलं तर निफ्टीचं आपल्यासाठी 1 डेच्या टाइम फ्रेमवर आपण पहिले अॅनालाइज करू. ओके, हे आपल्या नवीन लेवल आहेत काही. एक्झॅक्टली बघायला झालं तर आपल्यासाठी एक ट्रेंड लाईन बघायला भेटते. जी की फर्स्ट ट्रेंड लाईनचा बॉटम आहे ते आपल्यासाठी एक 21,800 हे आपला फर्स्ट बॉटम आहे. आणि जी सेकंड जे बॉटम आहे आपल्यासाठी ती 24,150 हे आपलं सेकंड बॉटम आहे. एक्झॅक्टली बघितलं या लेवलच्या आसपास आपल्याला जर मार्केट हे ट्रेंड लाईन कॅरी करीत असेल, जर या ट्रेंड लाईन पासूनच जर मार्केट अपसाईड मोमेंटम द्यायचं झालं त्या ट्रेंड लाईन्स पासूनच मार्केटला एक
वरती साईडला जाऊ शकते मार्केट कंटिन्युअसली बघितलं तर. एक्झॅक्टली जर आपण ह्या लेवलपासून जर बघितलं तर आपल्याला ह्या लेवलपासून सेलिंग भेटू शकते आणि ह्या दोन्ही लेवलपासून आपल्याला सेलिंग बघायला भेटू शकते. एक्झॅक्टली जर ह्या लेवलचं जर खाली मार्केट निघलं तर आपण एक कंटिन्युअसली सेल मोमेंटम इथून कॅरी करू शकतो आणि पॅटर्न आपल्याला सेल मोमेंटम होऊ शकतंय. जर सहजासहजी असे पॅटर्न आपल्याला एक बुलिश मोमेंटम देतात, पण एक पॉसिबिलिटी जर सिनेरिओ भेटला निगेटिव्ह मार्केटचा ते आपल्याला एक सेल साईड मोमेंटम बघायला भेटू शकते. एक्झॅक्टली कॉल साईड आपल्याला याच्यावरती आपण कॉल साईड कंटिन्युअल कॉल साईड राहू शकतो आणि सेकंड जी लेवल आहे हे लेवल आपल्यासाठी सेल मोमेंटम, या ट्रेंड लाईन आपल्याला सेल मोमेंटम, त्याच्या ट्रेंड लाईनच्या जर वरती असला तर आपण कॉल साईड मोमेंटम. हे सिम्पली आपल्यासाठी एक छोटा असेल. चला आपण 5 मिनिटाचा टाइम फ्रेम जे की आपल्यासाठी इंटरडेसाठी इम्पॉर्टंट होऊ शकते. इंटरडेसाठी आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे, जे की आपल्यासाठी एक फर्स्ट लेवल आहे ती मार्केटचं, जे की आजचं मार्केटचा हाय, जे मार्केटचा हाय आहे ते जर जर ह्या ह्या लेवलचं जर वरती निघलं मार्केट कंटिन्युअसली आपल्याला तो एक अपसाईड मोमेंटम बघायला भेटू शकते. जर ह्याच लेवलच्या आसपास कुठं असलं याच्या खाली असलं तर आपण कंटिन्युअसली सेल मोमेंटम जे की आपल्या ट्रेंड लाईनला घेऊन येऊ शकतंय आणि सेकंड जे लेवल निघून येतील, सेकंड जी लेवल आपल्यासाठी आहे ओके. ते आपल्यासाठी 2 लेवल्स काढलेले आहेत, जे की फर्स्ट लेवल जे आहे 24,450, 24,450, 24,450 आणि 24,300, 24,300. ओके. या लेवल्स आपल्यासाठी मार्केट लाईन जी आपल्या ह्या लेवलमध्ये काय करायचं एक्झॅक्टली जर बघितलं झालं तर आपल्या एक कंटिन्युअसली जरी ह्या लेवलच्या आसपास असले इथून खाली कंटिन्युअसली सेल मोमेंटम. एक्झॅक्टली जर हे लेवल ब्रेक झाले तर आपण इथून बी सेल मोमेंटम. जर या मार्केटचं इथं आपल्याला एक सपोर्ट होताना बघायला झाला तिथून आपण कॉल साईड मोमेंटम कॅरी करू शकतो. एक्झॅक्टली जर ह्या लेवलपाशी असलं तर ह्या लेवलपासून आपण खाली सेल करू शकतो. तर जर ह्या लेवलपासून मिस केला तर आपण ह्या लेवलपासून मी इथून सेल मोमेंटम कॅरी करू शकतो. एक्झॅक्टली जर बघायला झालं ते बघा हे कंटिन्युअल अपसाईड मोमेंटम इथून आपल्याला एक छोटीशी ट्रेंड लाईन जर आपण 5 मिनिटाच्या ह्यानं जर बघितलं एका दिवसाच्या ह्याच्यानं बघितलं आपले एक सिम्पली खालच्या साईडला एक ट्रेंड लाईन बघायला भेटते. पण हे जे की आपल्यासाठी मोठी ट्रेंड लाईन इम्पॉर्टंट कारण की मोठ्या टाइम फ्रेमवरची ट्रेंड लाईन इम्पॉर्टंट राहते, जे की छोटी टाइम फ्रेमची जास्त इम्पॉर्टंट नसते राहत. एक्झॅक्टली जर बघितलं आपल्या सिम्पली एक ट्रेंड लाईन आहे अशी. जर ह्याला आपण हे केलं तर आपल्यासाठी पुट साईड एक्झॅक्टली बनू शकते. जर आपण कॉल साईडला जर जायचं झालं तर कॉल साईडला आपल्याला हे लेवल्स क्रॉस होऊन याच्यावरती मार्केट क्लोज होताना बघायला झालं तर आपण इथून एक सिम्पली एक कॉल साईड मोमेंटम कॅरी करू शकतो. ओके. हे छोट्या छोट्या लेवल्स तुम्ही मार्क केलेला आहे करून घ्या कारण की हे तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट राहू शकते. ओके. छोट्या लेवलच्या वरची जर बघितलं तर वरच्या साईडला आपल्याला एक इझिली आपल्याला एक स्ट्रॉंग लेवल बघायला भेटू शकते, जे की आपल्याला इझिली मार्केट या लेवलपासून कंटिन्युअसली फॉलो होऊ शकते, जी एक डाऊन साईड ट्रेड आपल्याला इथं बघायला भेटू शकते. या अशा पद्धतीने आपलं काय अनालिसिस येतं याला आपण केअरफुली फॉलो करा कारण की जे वन डेच्या टाइम फ्रेमवर तुमचे जे जे मार्किंग केलेले आहेत ते तुमच्या ह्याच्यामध्ये मार्किंग राहू द्या कारण की तुम्हाला हे समजून जाईल की आपल्याला एक्झॅक्टली वन डे मध्ये काय करायचं, म्हणजे एक टेस्ट घ्यायचा झाला तुम्हाला कसं घ्यायचं हे तुम्हाला समजून जाईल. आता जर बघितलं तर आपलं सिम्पली अनालाइज सांगितलेलं आहे. युएस मार्केट बी बघणं झालं आपलं युएस मार्केटचा छोटासा शॉर्ट घेतला आपण बघू शकता कंटिन्युअसली मार्केट फॉलो होईल. ते आपले मार्केट बघितलं तर मार्केट आपले निगेटिव्ह पॅटर्न मध्ये येऊ शकते. जर कॉल साईडला जरी ओपनिंग झाली तर आपल्याला मार्केट डाऊन साईडला येऊ शकते. एक्झॅक्टली जर ह्या लेवलपासून आपल्याला सेलिंग मोमेंटम लेवलची जर ह्या लेवलच्या वरती निघलं तर आपण कॉल मोमेंटम घेऊ शकतो. एक्झॅक्टली आपल्याला 2 टार्गेट निघून 24,500 आणि 24,600 हे आपल्यासाठी वरती दोन्ही टार्गेट ओपन होतात. एक्झॅक्टली याच्यावरती निघतं आपण कंटिन्युअस बाय मध्येच. ओके.
स्टॉक्स ऑलरेडी निगेटिव्हमध्ये. आता इथून पुढचे जे की आपले ॲनालाइज येणार आहेत, काय आपले सिरीज येणार आहेत, जे की आपली लिस्ट आहे, ज्याच्यामध्ये स्टॉक कसे ॲनालाइज करायचे, बँक निफ्टी कशा ॲनालाइज करायच्या, हे सर्व गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे. एक्झॅक्टली म्हणजे यूएस मार्केट कसं बघितलं जातं, यूएस मार्केटचं पॉईंट ऑफ कसं काढायचं, हे सर्व गोष्टी. आणि जर फॉरेक्सवर आपले सिरीज येणार आहे, फॉरेक्स मार्केटमध्ये कसं ट्रेड केलं जातं, एक्सचेंज कोणती येतं, या सर्व गोष्टी तुम्हाला बघायला भेटणार. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.